आवाज महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. डी के रवींनी आत्महत्या केली बंगळुरूमध्ये आणि आपण सगळेच अस्वस्थ आहोत. डी के रवींची आत्महत्या हा एक मुद्दा झाला, पण त्या निमित्तानं एकूण व्यवस्थेच्या अनुषंगानं, व्यवस्था परिवर्तनाच्या अनुषंगानं काही चर्चा करता येईल का, काही बोलता येईल का, असा आपला आता प्रयत्न आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी अक्षय इंडिकरांना मी असं म्हणालो की मुळामध्ये ही व्यवस्था भ्रष्ट आहे किंवा काय असं आपण म्हणत असतो. याचा अर्थ सरसकट सगळे भ्रष्ट आहेत वगैरे असं आपल्याला म्हणायचं नाही, पण आपण असं बघतो आहोत आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे, कोणी खुलेपणानं म्हणेल किंवा न म्हणेल, पण साधारणपणे स्पर्धा परीक्षांचं जे आकर्षण आत्ता तरुणांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं आहे आणि आम्ही माध्यमंसुद्धा अशा प्रकारे प्रोजेक्ट करतो की स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलं म्हणजे याच्यासारखी दुसरी क्रांती व्यक्तिगत आयुष्यामध्ये काही असूच शकत नाही, असं एक सगळं सुरू असतं. अशा वेळी प्रत्यक्षात स्पर्धा परीक्षांमध्ये जेव्हा ही मुलं जातात, तिथे जात असतात, तेव्हा बऱ्यापैकी बहुतेक मुलांना तिथल्या वेगळ्या भ्रष्टाचाराच्या काळ्या पैशाचं आकर्षण असतं, असं आपण अनेकदा बघितलेलं आहे. मला एक सांगा, एकीकडे भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये एवढं जनमत तयार झालेलं आहे, एकीकडे तरुणाई फार शहाणी समंजस विचारी होत चालली आहे असं आपण म्हणतो आहोत. अशा वेळी एवढी बुद्धिमान मुलं भ्रष्टाचाराच्या पैशाच्या आकर्षणापोटी एका व्यवस्थेकडे जाऊ पाहतात, याचं कारण तुम्हाला काय वाटतं? जसं की माणसांच्या इच्छा आकांक्षा या जशा व्यक्तिगत स्वरूपाच्या असतात, त्याच पद्धतीने त्या सामाजिक आणि इतर अवकाशातून सुद्धा तयार होत असतात. म्हणजे जसं की एका मध्यम वर्गामध्ये आयुष्य घालवल्यानंतर एका आत्ताच्या पिढीतल्या माझ्या पिढीच्या मुलांना अचानक वाटू शकतं की आपण या वर्गाच्या पुढचा वर्गामध्ये आपला समावेश व्हावा. तर त्या पद्धतीची भौतिक सुखं असतील, त्या पद्धतीच्या भ्रष्टाचाराच्या वाटा त्या करिअरमध्ये कदाचित दिसत असतील. आणि दुसरी गोष्ट, जसं ज्ञानकेंद्र आहे तसंच एक सत्ता केंद्र मी ते काबीज करू इच्छितो. ते सत्ता केंद्र काबीज करण्याची इच्छा कुठेतरी वर्गीय संघर्षातून पुढे येते आणि मी या वर्गातून त्या पुढच्या वर्गात जाण्याची इच्छा तिथे बळावते. आणि दुसरा एक मुद्दा याच्यापेक्षा थोडासा वेगळा असा आहे की जसं अधिकारी लोक तिथून म्हणजे तरुण मुलं या सेवेमध्ये भरती होतात, या सेवेमध्ये जातात, त्यानंतर पण सरकारकडून पण होणारी जी पायमल्ली आहे, जो दबाव आणला जातो, जसं यूपी सरकारकडून अधिकाऱ्यांना झालेला त्रास किंवा गुजरातमध्ये नरेंद्र मोदींकडून अधिकाऱ्यांना झालेला त्रास, तर त्याच्याकडे पण आपल्याला कुठेतरी बघितलं पाहिजे असं मला वाटतं. अनेक पद्धतीने चर्चा करताना शक्य धनराज बंजारी मगाशी ब्रेकमध्ये जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा तुम्ही काही महत्त्वाचे मुद्दे मांडत होता, सांगा ना काय म्हणणे. असे जे प्रशासनामध्ये प्रामाणिक अधिकारी आज आहे ना, त्यांच्या पाठीवर हात ठेवणारं, तू किमान एकाकी का असे ना पण करतोय ते तुझ्या नीतिमूल्याला, समाज नीतिमूल्याला, या देशाच्या उत्थानासाठी एक चांगलं काम करतोय प्रशासक म्हणून, असं म्हणणारं कोणीतरी पाहिजे. मला आठवतं मागच्या वर्षात 2014मध्ये सप्टेंबरमध्ये एक सुप्रीम कोर्टाने डिसिजन दिलं आहे. त्याच्यामध्ये पांडे नावाचा IAS अधिकारी यूपी सरकारच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात गेला, ज्याच्या 36 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये 48 वेळा बदल्या झाल्या. आणि त्या अधिकाऱ्यांनी काळ्या पैशाच्या संबंधात एक श्वेतपत्रिका काढून काळा पैसा हा देशात आणण्याच्या दृष्टीनं जे चाललं आहे ते कसं थोतांड हे मांडण्याचा प्रयत्न केला. तिथे सुप्रीम कोर्टात त्या अधिकाऱ्याचं म्हणणं खरं ठरलं आणि चक्क यूपी सरकारला 5 लाख रुपयाचा दंड झाला. ही एक घटना आहे. दुसरी घटना मी सांगतो, पोलीस खात्यामध्ये मारुती कुबल यांनी 1988-89 असेल कदाचित, आझाद मैदान पोलीस स्टेशनला असताना अंगावर रॉकेल ओतून घेऊन सुसाईड केलं होतं. आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचं एक डिसिजन फार चांगलं, 309 भादवीचं कलम हे आत्महत्या म्हणून गुन्हा ठरू नये याबद्दलचं जे झालं ती ही केस आहे. त्याच्यामध्ये एका ओळीत एवढं ऑब्झर्वेशन सुंदर दिलं सुप्रीम कोर्टाने की सुसाईड इज द लास्ट क्राय फॉर हेल्प. आणि आज खऱ्या अर्थाने डी के रवीच्या माध्यमातून आपल्याला हा मुद्दा सक्षमपणे पुढे आणला पाहिजे की जे प्रामाणिक अधिकारी आहे, जे खरोखर चांगलं काम करू इच्छितात, त्याला आश्रय देणारा एक शब्द तरी कोणी बोलणारा व्यवस्थेमध्ये पाहिजे. दुर्दैवाने आज तसे झाले नाही आहे. सगळेच कुठंतरी आपल्या पण तोंडाला लावून घ्यायचं आणि आपण सामील व्हायचं, कुठंतरी बुजगावणेपणा करायचा, कुठंतरी सरेंडर व्हायचं, याच्या पाठी लागलेले आहे. आणि म्हणून प्रामाणिक अधिकारी एवढे एकाकी पडलेले आहे. कदाचित या एकाकीपणामधून त्यांच्यावरती हे भयानक प्रसंग ओढवले जात असतील. यासाठी समाजाने, समाजात काम करणाऱ्या काही घटकांनी विद्वत्ता प्रचूर जाणीव, संवेदना प्रकट केली पाहिजे. माध्यमांनी सुद्धा तशी संवेदना प्रकट केली पाहिजे. आणि शासनाने, कारण हा प्रश्न प्रशासन शासन याच्या अभद्र युतीतला सुद्धा आहे. काही ठिकाणी राजकारणी आणि प्रशासन यांची एवढी अभद्र युती झालेली आहे की तिथे सर्वसाधारण प्रामाणिक प्रशासक काहीच करू शकत नाही. त्याला तिथून सोडून जाणे किंवा नमतं घेणे
याशिवाय तिसरा पर्यायच उरत नाही. मग त्यावेळी करायचं काय? आणि अशा भयावह परिस्थितीचा मला वाटतं शासन प्रशासन या दोन्ही पातळीवर यथासांग विचार होणं आवश्यक आहे. गणराज वंजारी, तुम्ही अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत की हे सगळं घडत असताना पाण्यावर तरंगसुद्धा नाही. इतना सन्नाटा क्यों है भाई? हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे. आणि मगाशी अक्षय जे म्हणाला की उत्तर प्रदेश असेल किंवा गुजरात असेल, इथे सरकारच जेव्हा त्रास देतं त्या सगळ्या अधिकाऱ्यांना, तेव्हा माफिया आणि बाकी कोणाबद्दल काय बोलायचं? या सगळ्याच्या अनुषंगाने डॉक्टर मीनल जोशींकडे मला जायचं आहे. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून तुम्हाला काय वाटतं की या सगळ्यासाठी आपल्याला नागरिक म्हणून आणि एकूण सगळ्याच मानसिकतेमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे, असं नाही का वाटत? हो, नक्कीच. एकतर जी तुम्ही म्हणताय बदललेली मानसिकता किंवा जी नैतिकता आहे, फ्लेक्सिबल मोरॅलिटी झालेली आहे लोकांची, काय बरोबर काय चूक हे ह्याचे सगळे परिमाण बदललेली आहेत. ती एक जेव्हा सगळ्यात सुरुवात ह्या गोष्टीची तुम्ही म्हणालात भ्रष्टाचाराची सुरुवात कशी होते, ती एक ह्या मानसिकतेतनं होते आणि त्याच्यासाठी बऱ्याच अंशी घरातलं वातावरण सुद्धा जबाबदार असतं. तर ते कसं आपल्याला हाताळता येईल, पालकांनी काय म्हणजे एकदम हे सुरुवातीपासूनच्या गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही म्हणालात व्यक्ती मोठी होते आणि कोणता व्यवसाय निवडते आणि असे पैसे ज्याच्यातनं मिळतील असा व्यवसाय का निवडते, ही सगळी जी मानसिकता तयार होते ती अचानक तयार होत नाही. ती लहानपणापासून कुठेतरी सुरुवात होते त्याची. त्यामुळे पालकांनी सुद्धा थोडासा बदल घडवून आणायला हवाय. मुलांना कसं वाढवायचं ह्या गोष्टीत. आणि तुम्ही म्हणालात की एकूणच डिप्रेशन किंवा एकूणच जे अंधार वाटतो लोकांना त्याच्याविषयी काय करता येईल, तर एक तर परिवार एकत्र येणं महत्त्वाचं आहे. कम्युनिकेशन पॅटर्न्स ओपन होणं महत्त्वाचं आहे. खूप रिस्ट्रिक्टेड जग आपण जे म्हणतो आपण जगतो, व्यवसाय पुरतंच राहतं, तसं न राहता मित्रपरिवार किंवा घरातल्या लोकांबरोबरचे कम्युनिकेशन चॅनल्स ओपन होणं महत्त्वाचं आहे. त्याच्यातनंच मनातली घुसमट मोकळी होणं महत्त्वाचं आहे. तिथनंच कुठेतरी ह्या डिप्रेसिव्ह विचारांचा किंवा नैराश्यजनक अतिरिक्त प्रमाणातलं जे नैराश्य येतं लोकांना, ते दूर होण्यासाठी इथनंच कुठेतरी ह्या कोंडीला आपण कुठेतरी कोंडी फोडली पाहिजे. डॉक्टर मिनलने फार चांगला मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की भ्रष्टाचाराची मानसिकता. डॉक्टर प्रदीप पाटकर, मला शेवटी तुमच्याकडे जायचं आहे, वेळ कमी आहे खरं म्हणजे, पण मला एक सांगा की मुळामध्ये या सगळ्याचा संबंध आपल्या दांभिकतेशी किंवा आपल्या ढोंगीपणाशी आहे का? म्हणजे असं आहे की आपल्याकडे लोकांना व्यासपीठावर एक, चर्चांमध्ये एक आणि खाजगी जीवनामध्ये एक अशा प्रकारे जगायला आवडतं. आपण व्यासपीठांवर जाहीरपणे प्रामाणिकपणाबद्दल वगैरे सगळं बोलत असतो, पण खाजगी जीवनामध्ये मात्र आपण वेगळंच जगत असतो. हा जो ढोंगीपणा आहे, हा ढोंगीपणा आपल्या सिस्टीमला अधिक सडलेली किडलेली करतोय आणि तेच महत्त्वाचं आव्हान आपल्या मानसिक सगळ्या याच्यासमोरचं आहे असं वाटतं का? आणि ते करण्यासाठी काय झालं पाहिजे? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे पर्सोना म्हणजे मास्क म्हणजे मुखवटा. आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या मागे आहोत आणि आपण चारित्र्य विकास याच्या मागे नाही आहोत कुठेही. दुसऱ्या बाजूला आपण चारित्र्याची सुद्धा आपली कल्पना ही सार्वजनिक चारित्र्याची नाहीये. मी रस्त्यावर थुंकणं ही चारित्र्यहीनता हे आपल्याला वाटत नाही. भ्रष्टाचार करणं म्हणजे चारित्र्यहीन आहे हे आपल्याला वाटत नाही. आपलं चारित्र्याची आपली कल्पना शाकाहार, दारू पिणं, न पिणं याच्यामध्येच एवढी आहे. ते बीफवर बंदी घाला, हे आपलं चारित्र्य आहे. पण त्याच्यामध्ये भ्रष्टाचार याच्या अनुषंगाने काय वाटतं? तर सार्वजनिक चारित्र्यामध्ये जेव्हा व्यवहारातून नीतिमूल्य हरवतात तेव्हा भ्रष्टाचार सुरू होतं आणि ही नीतिमूल्यांचं आपल्याला आता महत्त्व वाटत नाही असं झालेलं आहे. मला असं वाटतं की लोक म्हणतात की बाबा नैतिक एकतर जगता येईल किंवा भौतिक जगता येईल. भौतिक आणि नैतिक एकत्र जगता येणार नाही, पण असं जगून दाखवलेलं आहे. कित्येक माणसं आजही दाखवत आहेत ते जगून. मला असं दुसऱ्या बाजूला असं वाटतं की तुम्हाला गढूळ वातावरण झालं की घुसमटायला होतं. तुम्हाला पिंजऱ्यात अडकले की गुदमरल्याची भावना तयार होते, अडकल्याची भावना तयार होते. तुम्ही हे पिंजरे उघडा ना. म्हणजे प्रशासनानं जनतेकडे जावं, जनतेनं प्रशासनाकडे जावं, चांगल्या चांगल्या गोष्टींच्या मांडणी आणि त्याचं उत्तेजन दिलं पाहिजे. एवढं मोठं कम्युनिकेशन मीडियाने आपल्याला दिलेलं आहे ओपन करून. आपण बोललं पाहिजे, या अधिकाऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांच्या
दुःखात त्यांच्या अडचणीत आपण सहभागी व्हायला पाहिजे आणि प्रशासनाने सुद्धा तेवढं ओपन व्हायला पाहिजे या सगळ्या अधिकाऱ्यांनी. अधिक सकारात्मकता, अधिक खुलेपणा आवश्यक आहे असं डॉक्टर प्रदीप पाटकरांचं म्हणणं आहे. मला आठवतं डॉक्टर दाभोलकर जाण्यापूर्वी एकदा आमचा संवाद झाला होता. दाभोलकर मला असं म्हणाले होते की संजय, अंधार फार प्रभावी आहे असं त्याचं मार्केटिंग केलं जातं, कारण अंधारामध्ये ज्याचे हितसंबंध दडलेले आहेत ते असं म्हणतात की अंधार फार प्रभावी आहे. प्रत्यक्षात मात्र जेव्हा आपण अंधारामध्ये उतरतो तेव्हा कळतं की अंधार काही फार प्रभावी नसतो, फक्त आपण आपली पणती पेटवावी लागते. त्यामुळे डी.के. रवींसारखे किंवा अगदी दाभोलकर, पानसरे, हे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, मागाशी पेरुमल मुरुगनचा उल्लेख अक्षय इंडिकरांनी केला, या सगळ्या घटना ज्या आहेत त्या आपला अंधार गडद करणारे आहेत हे खरं आहे. पण त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही, बिचकून जायचं कारण नाही. आपण आपल्या पणत्या सशक्त करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आजच्या चर्चेचा सूर हाच होता की डी.के. रवींसारख्या एका अधिकाऱ्याला जावं लागणं, त्यांना आत्महत्या करणं हे दुर्दैवी आहे. रिबेरोनसारख्या एका अतिशय नामवंत अशा अधिकाऱ्याला एकाकी वाटणं याच देशामध्ये हे दुर्दैवी आहे. पण व्यवस्था बदलण्यासाठी आपल्याला आपली पणती सशक्त केली पाहिजे. कवी म्हणतो, अंधार फार झाला पणती जपून ठेवा, थोडा उजेड ठेवा. मला खात्री आहे की निश्चितपणे या उजेडाच्या दिशेनं आपण जर धावलो तर व्यवस्थेच्या संदर्भातलं हे सगळं जे मळब आहे ते मळब निश्चितपणे दूर होईल. या आशेसह आज थांबूया इथंच. सगळ्या नामवंतांचे आभार. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.